बाळू मामा म्हणजे वाईटासाठी शस्त्र, बाळू मामा म्हणजे जखमा बरे करणारे वस्त्र. श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणजे आईची माया. श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणजे औदुंबराची छाया. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, तुम्ही नेहमी मामांच्या नामात राहा. हे गुरु माऊली नेहमी आपल्यासोबत राहतील आणि नेहमी आपल्या पाठीशी राहतील. असेच मामांचे प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व या संदेशाला लाईक करा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. नक्कीच आजचा हा संदेश पूर्ण एक भाग्यवंत ठरशील. माझ्या प्रेमळ भक्ता, जर आमचे नाव तुझ्या ओटाशी असेल तर तू घाबरू नको. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुमचे जर कोणी जास्त कौतुक करत असेल तर सावध व्हा, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. हे प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवावे. आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. चमत्कार हा त्यांच्याच आयुष्यात घडत असतो जे प्रामाणिकपणे आणि सत्याने प्रयत्न करत असतात आणि नेहमी भगवंतांचे नाम हे अगदी निस्वार्थ मनाने घेत असतात. जेव्हा खूप प्रयत्न करूनही तुम्हाला जर तुमच्या मनासारखे मिळत नसेल किंवा घडत नसेल, त्यावेळेस नक्कीच समजून जावा की तुम्हाला काहीतरी मोठे आणि खूप चांगली गोष्ट भगवंत देणार आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास मात्र ठेवायचा आहे. तू घाबरू नको, धीर सोडू नकोस. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. तुझ्यासोबत काहीच वाईट होणार नाही. तू निश्चिंत राहा. निश्चिंत स्वरूपात प्रेमळ भक्ता, तू आमचे नाम घे. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहो. हे गुरु माऊली नेहमी आपण प्रत्येक भक्तांना हे नक्कीच सांगत असतात. बाळा, काळजी करू नको. चांगले दिवस नक्कीच येतील, पण चांगले दिवस आणण्यासाठी तुला नक्कीच प्रयत्न करावे लागतील. आणि सर्वात मोठी गोष्ट, प्रत्यक्ष चांगले दिवस येत असतात. फक्त संयम ठेवावा लागतो. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणाला लागत नसते आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. भगवंतांनी आपल्याला कितीही जास्त सुख जरी दिले तरी आपल्याला कधीच त्या सुखाला मनामध्ये उतरू द्यायचं नाही. आणि दुःख जरी दिले तरी देखील त्या दुःखाला जास्त घाबरायचं नाही. नेहमी जीवनामध्ये साधं राहा आणि नेहमी बिंदास जगा. हेच तुमच्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख नक्कीच माणसाला माणूस बनवितो. अपयश तुम्हाला विनम्रता शिकून जाईल. यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देईल. परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालणारी आणि पुढे जाण्याची प्रेरणा देत असते. या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायचे प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसू नये. जीव लगाची सोबत प्रत्यक्ष कधी सुटू नये. नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर प्रत्यक्ष कधीच तुटू नये. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नसतो, तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ नक्कीच या ब्रह्मांडात असतो. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हामध्ये चटके खात नक्कीच उभे राहावे लागते. तेव्हाच माणसाची सावली उभा होते. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येकाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जर तुम्हालाही तुमच्या जीवनात काहीतरी करायचं असेल तर खरोखर तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतील, चांगले दिवस आनंद देतील, वाईट दिवस अनुभव देतील, तर अत्यंत वाईट दिवस हे नक्कीच तुम्हाला शिकवण देऊन जातील. म्हणून कोणत्याच दिवसाला तुम्ही कधीच दोष न देता प्रत्येक दिवस हे आनंदाने जगा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. चिमटीत पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील नक्की पकडणाऱ्याच्या बोटावर मात्र आपल्या पंखाचे रंग देत असतो. काही माणसे अशीच भली असतात बरं का. कोणीही त्यांचं किती जरी वाईट करायला बघितले तरी ती माणसं समोरच्या व्यक्तीचे चांगले व्हावे या भावनेने जगत असतात. आणि खरोखर जो दुसऱ्यांचं चांगलं व्हावं अशी भावना ठेवत असतो
अशा प्रत्यक्ष भक्तांच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर ती भक्ती होते, कोणाला हात दिला तर मदत होते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य ही शक्य गोष्ट होऊन जाते. अर्जुनांनी कर्णाचे काही नुकसान केले नव्हते तरी तो शत्रू बनला. कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनत असतात. पण जास्त काळजी करू नका. ज्यांना तुम्ही आवडतो नक्कीच ते प्रत्येक तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवतील. काही वेळेमध्ये आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असते. आपण वाईट आहो म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी हे देखील योग्य पद्धत आहे. आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक हे माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरी आहे. अनुभवले मी. बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द न शब्द कोरले जातात. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही जे शब्द नक्की उच्चारत आहात त्या शब्दांना तपासून पहा. कारण लक्षात घ्या, प्रत्येक माणूस जे शब्द बोलत असतो त्या प्रत्येक शब्दांचा काही ना काही अर्थ नक्कीच होत असतो. आपण जेव्हा प्रत्यक्ष संकटात असतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं की परमेश्वराला नक्कीच आपली अडचण दिसत असते का नाही, देव माझं दुःख कमी का करत नाही. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी, जेव्हा परीक्षा चालू असते तेव्हा शिक्षक मौन धारण करून असतात. याच पद्धतीने परमेश्वराला माहिती असतं की आपल्या जीवनात कोणते सुख आहे आणि कोणते दुःख आहे. फक्त ते आपल्याला तपासून पाहत असतात की आपण जी गोष्ट आपल्या भक्ताला देणार आहोत त्या गोष्टीसाठी नक्कीच आपला भक्त प्रत्यक्ष तयार आहे का नाही, त्या गोष्टीला झेलू शकतो का नाही, हे सर्वप्रथम भगवंत पाहत असतात. म्हणून तुम्ही कोणत्याच गोष्टीची काळजी न करता नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवा. हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. भगवंत म्हणतात की बी अगोदर असते का झाड अगोदर येते, असे निष्कारण काही लोक वितंडवाद करीत असतात. या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते, ती म्हणजे ईश्वर. त्यांच्या संकल्पनानुसार बीपासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होत असते. या गोष्टी आपण प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायच्या असतात. परिस्थिती किती जरी कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठं पहा. कारण काळ आणि वेळ नक्कीच बदलत असतो. फक्त त्यासाठी एकमेव प्रमाणात तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतात. हीच गोष्ट सत्य आहे. प्रेमळ भक्तांनो, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की जीवनामध्ये निस्वार्थ मनाने भक्ती करा. कारण याचा अर्थ असाच आहे, तुम्ही जीवनामध्ये किती जास्त धन कमवा, किती जास्त माणसं कमवा, पण ज्या ठिकाणी म्हणजेच दवाखान्यात म्हणा किंवा तुमच्या शरीरात म्हणा किंवा एखाद्या नात्यात म्हणा, ज्या ठिकाणी गोष्टी अशक्य होऊन जातात त्या ठिकाणी आपला पैसा कामाला येत नसतो ना कोणती माणसं. फक्त आणि फक्त भगवंत त्यावेळीच त्या अशक्य गोष्टीला शक्य करत असतात. म्हणून निस्वार्थ मनाने नाम घ्या. भगवंत नेहमी तुमच्या पाठीशी राहतील आणि खरोखर ते तुमचे संरक्षण करीत राहतील. फक्त तुम्हाला त्यांची सेवा हे निस्वार्थ मनाने नक्कीच करायची आहे. या गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. एकदा मीपणा विकून पाहावं. जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की ती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो. मग लक्षात घ्या, मीपणाचा कळस सोडून द्या आणि आपल्यापेक्षाही इतर जण हुशार आहेत याची प्रत्यक्ष तुम्ही मान्यता द्या. लक्षात घ्या, जो सर्वात जास्त स्वतःला सामर्थ्यवान समजत असतो तो खरोखर प्रत्यक्ष हुशार नसतो. आणि मोठी गोष्ट, परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळं सामर्थ्य दिले आहे. हत्ती जसं म्हणत असतो की मुंगी माझ्यापुढे काही देखील नाही, पण लक्षात घ्या, मुंगीमध्ये सामर्थ्य आहे. एखाद्या मातीत पडलेले साखरेचा कणा फक्त मुंगी शोधू शकते, हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसते. याच पद्धतीने प्रत्येक वेळी तुम्हाला जीवनामध्ये गर्व करायचं नाही, हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आयुष्यातील आनंद क्षणासाठी पैशाने कमविलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमविलेली माणसे जास्त सुख देत असतात, हे देखील खरे. परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमी मोठा असतो. जर मधासारखा गोड परिणाम पाहिजेच असेल तर मधमाशीसारखे एकत्र राहणे आवश्यक आहे. मग ती दोस्ती असो किंवा परिवार
असो अथवा संघटना असो, प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे एकत्र काम केले जाते तिथे अशक्य गोष्टी देखील शक्य होत असतात. कोणावर अवलंबून नका राहू यार कुठल्याही गोष्टीसाठी, कारण ती सवय चांगली नसते. कारण जेव्हा ते नसतील तेव्हा काय कराल, स्वतःहून शिका. प्रत्येक गोष्टी चुकलात तरी चालेल, पण समजेल तुम्हाला की ती गोष्ट नक्कीच काय आहे. याच पद्धतीने प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतः शिका, स्वतः प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करा. नक्की जीवनामध्ये तुम्ही पुढे जाल. माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण नेहमी माणसाच्या प्रत्यक्ष स्वभावाचीच होत असते. प्रेमळ भक्तांनो, आयुष्यातले काही क्षण एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथेच भेटून जातील आणि मिळून जातील, कारण फक्त तिथेच आपला संवाद स्वतःशी होतो. हे देखील खरे, जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिला तोल प्रत्यक्ष तिचा तोल सांभाळणं खूप प्रत्येक लोकांना प्रत्यक्ष जमत नसतं. हे देखील खरे. जीवनातून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे जी गोष्ट शिल्लक आहे त्या गोष्टीमध्ये समाधान राहा. खरोखर आयुष्य मग तुम्ही आनंदी जगाल. नक्कीच आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात, आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला आयुष्य म्हणतात. नक्कीच मित्रांनो, असलेल्या किंवा नसलेल्या गोष्टीचा जास्त तुम्ही ताण घेऊ नका. जी गोष्ट सध्या तुमच्याकडे आहे त्यामध्ये आनंदी राहा आणि नेहमी प्रत्यक्ष भगवंतांच्या नामात राहा. गिळून घेतली व्यथा नदीची, खारा झालो सारी दुखे पिऊन शेवटी तारा झालो. कुणा न कळली व्यथा मनाची, अबोलो माझ्या धातू सारे वेगळे अनु मी पारा झालो. पण परमेश्वरांचे नाम जसे घेतलो तसे माझ्या आयुष्यातील संकटे नक्कीच वजा झाली. म्हणून प्रेमळ भक्तांनो, प्रत्येकाला परमेश्वरांचे नाम नक्कीच घ्यायचं आहे. जीवनात नाती तशी अनेक असतात, पण ती जपणारी लोक फार कमी असतात. काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची. काही नाती असतात जन्मोजन्मीची, तर काही क्षणापुरतीची. काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी, पण वेळ आलीच तर नक्की वाकणारी. काही नाती असतात लांबूनच आपले म्हणणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर राहणारी आणि दूर करणारी. काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी. काही नाती असतात न जोडता सुद्धा टिकणारी, तर काही प्रत्यक्ष जोडूनसुद्धा तुटणारी. म्हणून प्रत्येक नात्याला तुम्ही महत्त्व नक्कीच द्या, पण लक्षात घ्या प्रत्येक व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतो या गोष्टी जर तुम्ही जास्त तुमच्या मनामध्ये विचार केला तर खरोखर तुम्ही जीवनात कधीच आनंदी राहू शकणार नाही. हे अटळ सत्य आहे. बहुतेकदा ज्यांच्याकडून काही अपेक्षा नसते अशा वेळी तेच लोक चमत्कार करतात. श्रमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागत असतो, आणि श्रमतेपेक्षा जास्त धावायला आपण दम लागतो. हे देखील खरे. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही, वाट लावायला बसले आहेत. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, तुझी प्रत्येक ध्येयाची वाट मी तुला सांगितलेली आहे, पण लक्षात घे, गुरु नेहमी सांगण्याचे काम करतात. म्हणजे प्रत्यक्ष तुला ध्येयाची वाट आम्ही हुडकून दिलेली आहे, पण तुझ्या ध्येयाच्या रस्त्यावर चालण्याचे कार्य तुझे आहे. पण त्यावेळी घाबरू नको, डगमगून जाऊ नको. आम्ही तुझ्यासोबत असताना कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तू घाबरू नको. आम्ही नक्की तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्यासाठी सर्व अशक्य गोष्टी अगदी शक्य आम्ही करून टाकेल. फक्त तू निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर, हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही नक्कीच भगवंतांनी आपल्याला ज्या ज्या गोष्टी प्रत्यक्ष उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांवरती तुम्ही चाला आणि नेहमी भगवंतांची भक्ती ही निस्वार्थ मनाने करा. भाग्यवंत ठराल. आजचा संदेश पुढे ऐका. भगवंत सांगतात, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेणे चुकीचं आहे, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळत असते. तुमची पात्रता कधीच कळत नसते. टीकाकारांना नेहमी बोलू द्या, नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल. नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या ठिकाणी
बोलून देखील कोणी समजत नसते त्या ठिकाणी तुम्ही शांत राहा, कारण वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टी त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टी नक्की समजून जातील. भगवंत सांगतो गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळाचा असतो. पैशाचा तुम्ही जास्त गर्व करू नका, फक्त आणि फक्त भगवंतांचा जास्त विचार करा, ते म्हणजे त्यांची भक्ती करण्याचा. हेच आपल्यासाठी चांगल्या जीवनाची खरी प्रत्यक्ष वाट आहे, ती म्हणजे भक्ती मार्ग. वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु. त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरत असते. मित्रांनो, नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी किती जरी फसवले तरी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी हे गुरुमाऊली नेहमी उभे असतात आणि नेहमी त्यांना प्रत्यक्ष साथ देत असतात. म्हणून तुम्ही नेहमी प्रामाणिक राहा आणि भगवंतांच्या नक्कीच भक्तीत प्रत्येक वेळी राहा. नुसती भाकरी कमावणे नाहीतर कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजेच खरं कुटुंब असते. असं म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतांची भक्ती केल्यानंतर भगवंत प्रत्येक गोष्टी देतात. हो, देत असतात, पण सर्वात मोठी गोष्ट एकच असते, भगवंताची आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा आपल्याला त्यांची भक्ती ही अगदी निस्वार्थ मनाने करायची आहे. कारण लक्षात घ्या, जो निस्वार्थ मनाने परमेश्वरांची भक्ती करत असतो त्याच्या पाठीशी परमेश्वर नेहमी असतात. म्हणून निस्वार्थ मनाने नाम घ्या, निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंतांची सेवा करा. नक्कीच भगवंत ज्याही गोष्टी देतील त्या सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ देतील, हे देखील तुम्हाला नक्कीच समजून जाईल. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, घाबरू नको आणि निराश होऊ नको. नक्कीच आम्ही प्रत्येक वेळी तुझ्यासोबत असताना तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाही, फक्त आमचे नाम घ्यायचं आहे. नक्कीच अशक्य गोष्टीलाही एका क्षणामध्ये हे गुरुमाऊली शक्य करतात. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.